अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच रिया चक्रवर्तीला सीबीआयने आता क्लीन चिट दिलेली आहे। सुशांत सिंह राजपूत आत्महत्ये प्रकरणामध्ये सीबीआयकडनं मुंबई हायकोर्टामध्ये क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे। कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे आता सीबीआयने तपास बंद केलेला आहे। तब्बल 4 वर्ष 4 महिन्यांनी क्लोजर रिपोर्ट सादर केलाय। रिया चक्रवर्तीला सीबीआयकडून क्लीन चिट देण्यात आलेली आहे। सीबीआयकडनं मुंबई हायकोर्टामध्ये क्लोजर रिपोर्टही सादर करण्यात आलेला आहे। सीबीआयने या प्रकरणामध्ये कुठलाही पुरावा न सापडल्यामुळे तपास बंद केलाय। एकीकडे दिशा सालियन प्रकरणात आरोपांची राळ उठत असतानाच सीबीआयकडनं क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलेला आहे आणि रिया चक्रवर्तीला सीबीआयने या संपूर्ण प्रकरणामध्ये क्लीन चिट दिलेली आहे। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। गोविंद, सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये आत्महत्या प्रकरणामध्ये सीबीआयने आता एकीकडे मुंबई हायकोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय, तर रिया चक्रवर्तीला देखील क्लीन चिट मिळालेली आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? 18 मार्चला म्हणजे मागच्या काही 4-5 दिवसापूर्वी या ठिकाणी दिशा सालियांचे वडील या ठिकाणी त्यांनी जो मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि दिशा सालियांची आत्महत्या नसून आत्महत्याच झाली असल्याचा त्यांनी दावा केला होता आणि त्यामुळे या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती आणि त्याच अनुषंगाने आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक या ठिकाणी जो क्लोजर रिपोर्ट जो सादर करण्यात आलेला आहे सीबीआय कडून तो असा आहे की या ठिकाणी सुशांत सिंह राजपूतच्या या ठिकाणी मर्डर नंतर किंवा त्यांच्या या मृत्यूनंतर एकंदरीत हे सगळ्या जे काही आरोप झाले होते, सुशांत सिंह राजपूतांच्या वडिलांनी जे काही आरोप केले होते त्यानंतर या सर्व प्रकरणाचा तपास जो आहे ऑगस्ट 2020 मध्ये सीबीआयकडे देण्यात आला होता आणि तब्बल 4 वर्षाच्या तपासानंतर सीबीआयनं कुठल्याही या ठिकाणी या प्रकरणात पुरावा सापडलेला नाहीये, त्यामुळे हे प्रकरण आम्ही बंद करत आहोत अशा पद्धतीची जी माहिती आहे ही मुंबई उच्च न्यायालयाला दिलेली आहे। त्यामुळे एकंदरीत दिशा सालिया आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूमुळे जे काही वातावरण राजकीय धरून निघालेलं होतं त्यामध्ये आता या क्लोजर रिपोर्टने एक आणखी एका नव्या चर्चेला तोंड फुटल्याचं पाहायला मिळत आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट निश्चितच गोविंद, त्यामुळे आपण पाहतोय आता रिया चक्रवर्तीला देखील या संपूर्ण प्रकरणात क्लीन चिट मिळालेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।